कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, मनसे पदाधिकाऱ्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकचा गंगापूर धरण 60% जास्त भरलं। धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीच्या पातळीमध्ये मोठी वाढ। रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पुणे जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज। राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात जनजीवन विस्कळीत। भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागातील घरांमध्ये पाणी। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक नदी नाल्यांना मोठा पूर। सारण, बाक्सियाड, धुनाक भागामध्ये नुकसान।